तुला ना रमाई रमाई बायकोला पाठीशी घालायला म्हणून आता तूही डोळ्यावर पट्टी बांधलीस. आत वेणी तूही पाहिलीस ना. अरे अनेक वेळा या सखून तुला तोंड घाशी पाडले तरी तुला तिचाच पुळका येतोय. हा चला आता सगळ्यांनी आत. दिगू तू पण चला आत. नाही तर इथे थांबशील बायकोचे डोळे पुसायला. चल. देवी आई, माझ्याकडे फक्त फुलांची वेणी आहे ग. हळदी कुंकू नाही, नैवेद्य नाही, काही नाही. देवी आई, तू खरंच माझी प्रार्थना ऐकलीस. मला तुझं दर्शन दिलंसच, पण तू माझ्यासाठी हळद कुंकू पाठवलंस. खरंच आई आहेस तू, अगदी माझ्या ओमाई सारखी. आई अंबाबाई, माझं कुंकू असंच बळकट राहू देत. माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि यश दे. माझ्या घराला धनधान्य दे, समृद्धी दे. उदो गो आंबे, तुझं उदो आई. काहीतरी हा चमत्कार नाही, म्हणजे चमत्कारच म्हणायचा ना. आता सखू घरात आली नाही, मग देवीला वेणी कोणी घातली? उगीच यांना बोलले सगळं. वा वा, उंदराला मांजर साक्ष. ती खोटारडी सखू सांगणार आणि तुम्ही ऐकणार. तिच्या मुळमुळ रडण्यावर जाऊ नका. पक्की आतल्या गाठीची येती. तिचंच काम आहे हे नक्की. यात काहीतरी गोम नक्कीच आहे. साधं प्रकरण नाही आहे हे. सखू आत आली असती तर कळलं असतं, मातीची पावलं दिसली असती. पण मग अशी कशी कोणी येऊन वेणी घातली देवीला? ही खरंच काही चमत्कार? छे छे. म्हणावू देत. चला, सगळं अर्धवटच आहे. जेवण आटपून घेऊयात का आपण? चला जेवण घेऊया. नक्की काय झालंय? सखू खोटं बोलणं शक्य नाही. मग काय हे कोड? वहिनी, जेवण. काय झालं भाऊजी? तुम्ही हसताय का? काय झालंय काय? मला माहितीये, मला माहितीये. तुम्ही 2 वेण्या तयार केल्या होत्या ना वहिनी? म्हणजे मला कळलं नाही. अहो म्हणजे तुमच्या जवळ एक वेणी होती आणि आज देवीला पण तशीच वेणी घातली होती ना, म्हणून घरातले ना सगळे चक्रावले. आणि वहिनी, सोन चाफा तर कोणीच आणलं नव्हतं ना घरात, फक्त तुम्हीच आणलं होता ना. अहो पण भाऊजी, मी तर एकच वेणी केली होती. काय? अहो पण वहिनी, अहो भाऊजी, मी केलेली वेणी इथेच होती
अहो हे बघा मी माझ्या डोक्यात मारली. अहो नाही वहिनी, अहो कुठे डोक्यात वेणी. केविलवाणा चेहरा करून बघू नकोस. इतके दिवस मला तुझी दया यायची. मला वाटलं लहान आहे, भोळी भाबडी आहे, पण कसलं काय, गोगल गाय आणि पोटात पाय. तू नको तेव्हा उच्चापत्या करतेस आणि मग त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात. काय झालं सासरे काका, मी काय केलंय? मी तर आत्ताच आले ना. मी आताच नाही, काल रात्रीचं बोलतोय. पण मी खरंच काल आत नव्हते आले. मी कशी येणार आत? मग देवीला वेणी कोणी घातली? कुणी आत आल्याशिवाय? मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. त्यावेळेला तिथे देवीचा मान नव्हता, पण मी माझ्या शब्दावर कोणाचा विश्वासच बसला नाही. तूच देवीला वेणी घातलीस, तूच तो मान तिथे नेलास. मला काय, मला सगळ्यांनी मूर्ख ठरवलं. पण आता खूप झालं. आता जशास तस. तू माझी मान खाली घातलीस, आता बघ मी काय करतो ते. तुला मान वर करायला पण जागा ठेवणार नाही, कळलं सखू? विठुरा, सासरे काका असं का म्हणाले? मी तर बाहेरच होते, आत गेलेच नाही. मी वेणी कशी घालणार रे? माझं काय चुकलं? थांब, आत कुठे चाललीयस? आत पाऊल ठेवायचं नाही सांगितलंय ना, तरी चालली आपली निर्लज्ज कुठली. ते ती काय ते तो कचरा तू आणलायस काय त्यात? अहो असं काय नाही, फक्त माती, आंब्याचे पानं आहेत आणि भाताच्या लोंब्यात, असं सगळे. तू का तोरण बनवतीयस? अजिबात बनवायचं नाही. तुझं तोरण इथे कोणी लावणार नाही. आणि ती माती का आणलीयस? काय करणार आहेस त्याचं? खुळीबिळी झालीस आहे का तू? दिगूच्या गळ्यात खुळी मुलगी बांधलीये, हद्द करते अगदी. जा ती भांडी घासून घे आधी, उगीच कामचुकारपणा करू नकोस. मला यावर सरस्वती काढायची. अगं बघतीयस काय? हलतेस की नाही? हो जाते. आली का बाया नदीवरून? आली. सोबत तोरणाची तयारी सुद्धा घेऊन आली होती. मी स्पष्टच सांगितलं, तोरण बिरण बनवण्याची काही गरज नाहीये. त्यापेक्षा पाठीमागे परसदारात जा, भांडी घास. अगं नदीवरून माती घेऊन आलीये, तर काय करणार आहे काय माहिती. सोडू दे, भांडी घासायला गेले ना, जाऊ दे. अंगण स्वच्छ ठेवते की नाही तेवढं बघ, म्हणजे झालं. हे असं नको ना रे करूस तू. हे बघ, आता मी तुला छान लख्ख करते, तू पटापट आंघोळ करून घे. हा, आणि तुम्ही सगळ्यांनी आज पटापट आवरायचंय. तुम्हाला एक गुपित सांगू? मी ना आज नदीवरून माती आणलीये, त्याच्यावरती ना एक छानशी सरस्वती काढायची. तुम्हाला ठाऊक आहे का सरस्वती म्हणजे काय? नाही, मी तुम्हाला दाखवेन. ना आज दसरा म्हणजे सरस्वतीचं पूजन करायचं असतं. आणि
इतरांनी जरा पटापट कामाला लागा. दसरा आहे, लक्षात आहे ना? यमुने, गंगीला म्हणावं सगळी साफसफाई करून ठेव आणि पूजेची भांडी चिंच आणि रांगोळीने स्वच्छ करून घे. छान तोरणं लावायला हवीत, सुरेखशी रांगोळी घालायला हवी. जाऊबाई, आता आळस झटका आणि कामाला लागा. कुळाचाराचा, सोहळ्यातला स्वयंपाक, नैवेद्य सगळंच अग्र संगीत करा. आणि गोडाधोडाचं करताना हसऱ्या राहा, गोडी उतरते त्यात. आणि विनू, दिगूला सांग चोपड्या तयार ठेव आणि पूजेला शस्त्रही लागतील. हरधर शस्ताय म्हणजे जाऊबाईंची जीवच आहे, त्याचीच पूजा करा म्हणावं. काय खुसफुस चालली आहे? विनू, हसतोस काय रे? सांगितलेली कामं कर जा. आणि हा, आंब्याच्या डाळ्या घेऊन ये. जाऊबाई, तुमचं कुंकू कुठे आहे? हो, भाऊजी, भाऊजी कुठे आहेत? एरवी कसे आळसावलेले बसलेले असतात ना, आज कुठे दिसले नाहीत म्हणून विचारलं. असतील इथेच, बघते. कुठेतरी दडून बसायला भाऊजी काय उंदीर आहेत का बेडूक आहेत? पण यमुने, बघ जरा, कमी उद्योगी नाही आहेत ते. घरात नसतील तर लक्ष ठेव. दसऱ्याचं सीमोल्लंघन करायला कुठे गेले असतील, नेम नाही. सीमोल्लंघनाच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. काय आज वाट कशी काय चुकलं तिकडची गजाननराव? तुमची माणिक आणि आमचा दिगू ह्यांची लग्नगाठ योजली होती. वांग निश्चयाचे सगळे सोपस्कार बाकी होते. पण काय करणार, वहिनीने ऐन वेळा सगळी सूत्र बदलली हो. ती सखू गरीबा घरची मुलगी आमच्या दिगूच्या गळ्यात बांधली हो. हे दुर्दैव. आमचा दिगू हुशार, कर्तृत्ववान मुलगा, त्याला कशी श्रीमंत खरंदाज मुलगी हवी होती. त्या सखूशी लग्न करू नका, लग्न करू नका असं मी खूप विरोध केला हो. पण माझं कोणी ऐकलंच नाही. काय करणार? कसं असतं ना सुभेदार, काही वेळेला ग्रहमान असं असतं ना की चांगल्या माणसाची मती भ्रष्ट होते हो. हा, ते खरं आहे म्हणा. पण गजाननराव, तुमचा मुद्दा अद्याप माझ्या लक्षात आलेला नाहीये. मुद्दा असा आहे की अजूनही संधी गेलेली नाहीये. म्हणजे असं की सखू दिगूच्या आयुष्यातून कायमची निघून जावं यासाठी मी कसोशीने प्रयत्न करतोय हो. आणि माणिक दिगूची अर्धांगिनी बनून जोपर्यंत वाड्यात येत नाही तोपर्यंत माझा लढा असाच चालू राहणार आहे, अविरत हो. काय झालं भाऊजी? इथे काय बघताय?
वहिनी तिथं तर देव नाहीये, मग तुम्ही रांगोळीला कशाला नमस्कार केला? अहो भाऊजी, ही नुसती रांगोळी नाहीये, ती सरस्वती आहे, विद्येची देवता सरस्वती. आज तिची पूजा करायची असते. चला तुम्ही एक फुल व्हा आणि नमस्कार करा. तुम्ही किती सुंदर काढले हो. अशी सरस्वती मी पहिल्यांदा बघतोय. आमच्या इथं तर फक्त लक्ष्मीचीच पूजा करतात. हो बाबाजी, माझी आजी म्हणाली की लक्ष्मी चंचल असते ना, मग तिला स्थिर राहण्यासाठी सरस्वतीची पण कृपा लागतेच. हे घ्या केशर दूध. हो. वा 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 वा, ह्यालाच तर म्हणतात खानदानी अदब आणि हुशारी. मध्यंतरीच्या काळातले वाद विसरून मी हात पुढे केला तर तुम्ही चतुराईन तो धरलात. शेवटी तुम्ही सुभेदार, गर्भ श्रीमंत माणसं. तुम्हाला बरोबर कळतं की काय सोडायचं काय धरायचं. तो सखूचा बाप गरीब कीर्तनकार मोठा सज्जनपणाचा आव आणत होता, पण काय झालं, शेवटी सखूचं पितळ उघडं पडलं. आम्ही होतो साक्षी. मनोरमेने सुनेची गावातनं वरात काढली होती. मारत मारत माहेरी नेत होती. हे मी आणि माणिक आम्ही दोघींनी पाहिलंय. नाही, पण महत्वाचं काय, आता वहिनीला कळतंय हो की माणिकला नाकारून आपण मोठी घोडचूक केली आहे ती. आणि कळणारच हो, तुमच्या घरच्या लक्ष्मीला नाकारून गारगोट्या पाडून घेतल्या हो पदरात. त्यासाठी माझ्या माणिकला किती दुखावलं. त्या मनोरमेला ना मी तेच तर म्हणतोय ना, आमच्या वहिनीला ठेवा बाजूला. तुम्हाला तुमची माणिक सुखी व्हायला हवी आहे ना. हो, मग मनोरमा वहिनीला शिव्या देण्यापेक्षा त्यांना जाळ्यात अडकवा, म्हणजे तुमच्या माणिकचं दिवशी लग्न झालंच म्हणून समजा. जाळ्यात अडकवा म्हणजे आम्ही समजलो नाही. अहो सोपं आहे. सोनं म्हणजे आमच्या वहिनीचा जीव की प्राण. सोनं असं बघितलं ना की सोन्यापेक्षा त्यांचे डोळे अधिक चमकतात. सोन्यासाठी तुमच्यातलं असलेलं भांडण त्या लगेच विसरतील आणि माणिकला सून करून घ्यायला तयार होतील. अहो आजचा दिवस सोन्याचा आहे, म्हणूनच तुम्हाला सांगायला आलो. हे बघा, आज नामी संधी आहे. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्ही खरोखर सोनं घेऊन गेलात ना तर क्षणार्धात चित्र पालटेल. हा, अर्थात ही योजना माझी आहे असं तुम्ही सांगणार नाही ना. नाही, कसं आहे ना, दिगूचं आणि माणिकचं भलं व्हावं हाच माझा हेतू आहे. तुला पण आवडली ना दादा ही सरस्वती देवी? किती नाजूक हाताने काढले ना. सखू, अगं किती सुंदर काढलीयस. खरंच तुझं कौतुक वाटतंय. विजयादशमीला सरस्वती पूजनाची प्रथा मला मनापासून आवडली. आपण दरवर्षी अशीच काढत जाऊ. खूपच सुंदर. ही सगळी विठुरायाचीच कृपा आहे. आणि दादा, अरे ही तोरण तर बघ. अरे स्वतः वहिनीने बनवली आहे. आपण लावूयात. हा, किती मेहनतीने केलंय. खूपच छान. आणि वहिनी, तुम्ही मला सांगितलं ते दादाला पण सांगा ना. अरे दादा, वहिनी ना खूप खूप काहीतरी अवघड म्हणाल्या रे. अहो, हे तोरण सुख समृद्धीचं संस्काराचं अक्षय तोरण आहे. वा वा वा. भाताच्या लोंब्या, आंब्याचे नाजूक डहाळे, आघाडा, गोंड्याची फुलं आणि सुपाऱ्या. अगं काय काय कुठून कुठून आणलंयस? कधी केलंयस हे सगळं?
मग आपण लावूयात ना हे तोरण. हो हो, एवढ्या मेहनतीने केलंय तर लावलंच पाहिजे. चल चल. हो हो. दिगू, अरे वा, किती सुरेख तोरण बनवलंस. पण एवढ्या सगळ्या गोष्टी आणल्यास कधी? कधी बनवलंस तू हे तोरण? मला कळलंच नाही. रमाई, अगं आधी विचार तरी कोणी बनवलंय ते. सखूने आणलेली तोरणाची तयारी मी माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. आणि तुझं तोरण लावणार नाही असं तिला बजावलं सुद्धा होतं. रमाई थांब. तुला तोरण आवडलं, खूप सुरेख केलंय असं म्हणाली होतीस ना तू. मग यमुनाताईने सांगताच वाईट झालं का ते? रमाई अगं, मेहनत बघ ना. ह्या भाताच्या लोंब्या आपण मंगल कार्यात वापरतो, त्यामुळे घरात सकारात्मकता येते. हे चुकीचं आहे का? ही आंब्याची पाने लक्ष्मीचं प्रतीक असतात असं आपण मानतो ना. शुभच असतात ना. घट बसवले तिथेही आपण सुपाऱ्या ठेवल्या. ह्याचं तोरण, ही नवीन कल्पना नाही का वाटली तुला? दिगू, तू रमाईला शिकवू नकोस. मुख्य म्हणजे बाबाजींना हे सगळं चालणार आहे का असा विचार रमाई करतेय. हो ना रमाई? बाबाजींचं तर तू बोलूच नकोस यमुनाताई. बाबाजींनी सखूला घराबाहेर काढलेलं नाहीये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सखूच्या हाताचे चालणारे की नाही. सखूने नदीवरून आणलेलं पाणी बाबाजींच्या पादुकांना चालतं ना. सखूने दिलेला नैवेद्य गुरु झिंगरोबांना चालतो ना. मग सखूच्या हातचं तोरण का नको?